नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यात खूप आनंद येवो हीच स्वामींचरणी प्रार्थना. तर बघा, आता पशुपती व्रत कसे करायचे, याआधी ते का करायचे ते सांगते. बघा, तुमच्या आयुष्यात अचानक उद्भवलेली संकटे ज्याच्यावर मार्ग निघत नाही, अशा वेळेला जर तुम्ही हे 5 सोमवार केले तर याचा अद्वितीय असा अनुभव तुम्हाला बघायला भेटेल. संसार सौख्य लाभत नसेल, जर संसारात कुठल्याही अडचणी चालू असतील, त्यासाठी तुम्ही ही सेवा केली, हे व्रत केले तर त्याचा खूप छान अनुभव आपल्या मुलाबाळांसाठी सुद्धा याच्यावर म्हणजे असे कुठलेही प्रॉब्लेम नाही की त्याच्यावर हे व्रत चालणार नाही. म्हणून तुम्ही कुठलीही इच्छा, कठीणातली कठीण इच्छा, नोकरी असू द्या, कुठलीही इच्छा असू द्या, तुमची पूर्ण होणार म्हणजे होणार. 100% ही इच्छा पूर्ण होणार. हे व्रत मी स्वतः केलेले आहे आणि मी सगळ्यांकडून, बऱ्याच जणांकडून या व्रताबद्दल अनुभव ऐकलेले आहेत आणि म्हणूनच मी आज तुम्हाला सांगत आहे. तर बघा, सोमवारी या व्रताला सुरुवात करायची आहे. आता श्रावण महिना सुरू होत आहे. श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित आहे. तर बघा, तुम्हाला जर श्रावण महिन्यात शक्य होत असेल तर आवर्जून करा. परंतु जर श्रावण महिना शक्य झाले नाही तर तुम्ही श्रावण महिना संपल्यावर सुद्धा कुठल्याही सोमवारी या व्रताला सुरुवात करू शकता. तुम्हाला ज्या सोमवारी करायचे आहे त्या सोमवारी सकाळी लवकर उठावे. स्नान झाल्यानंतर तुम्हाला सकाळी लवकर तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचे आहे. तर जाताना तुम्हाला काय काय न्यायचे आहे तर ते सांगते. तुम्हाला पंचामृत घ्यायचे आहे. पंचामृत असेल तर उत्तम आहे, नसेल तर दूध. पण पंचामृत तुम्हाला 5 सोमवार करायचे आहे तर तूप वगैरे आपलं असतंच, मध आणून ठेवा आणि पंचामृत तयार करूनच न्या. त्यानंतर पाणी न्यायचे आहे, फुलवात न्यायची आहे, भस्म न्यायचं आहे, उदबत्ती न्यायची आहे, बेलपत्र जे भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे. 108 असेल तर उत्तम, नसेल तर 11-21 सुद्धा चालतील. त्यानंतर धोत्र्याचं फूल किंवा फळ न्यायचं आहे, किंवा धोत्र्याचं फूल आणि फळ हे कंपल्सरी न्यायचंच आहे. आणि जे आपल्या घरात ॲपल किंवा डाळिंब वगैरे असेल तुमच्या फ्रीजमध्ये तर त्यातलं कुठलंही फळ तुम्ही सकाळी प्रसादाला नेऊ शकता. आता मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला पाण्याने, दुधाने किंवा पंचामृताने, पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा मंत्राचा जप करायचा. करत आपल्याला पूजा करायची आहे. त्यानंतर भस्म लावून घ्यायचं आहे. तुम्ही जे काही फळ आणलेलं आहे, त्यानंतर धोत्र्याचं फळ वगैरे आणलेले फूल, त्यानंतर जे तुम्ही ॲपल वगैरे, मोसंबी, संत्री जे काही नेलं असेल नैवेद्याला ते तुम्ही नैवेद्य दाखवायचं आहे तिथं. आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी प्रदोष समयी म्हणजे संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला पुन्हा 5:30, 6:30च्या दरम्यान तुम्हाला पुन्हा मंदिरात जायचे आहे. जाताना तुम्हाला 2 गोष्टी त्या ताटामध्ये, ते ताट सकाळचं ताट तसंच ठेवायचं आहे. त्या ताटामध्ये 2 गोष्टी ॲड करायच्या आहेत. तर त्या कोणत्या? तर त्याच्यामध्ये तुम्हाला 6 दिवे करून घ्यायचे आहे आणि शिऱ्याचा प्रसाद करून घ्यायचा आहे. शिऱ्याचा प्रसादच का, तुम्ही गोड कुठलाही करू शकता, परंतु तुम्हाला तिथं न्यायचा असतो मंदिरात आणि पुन्हा घरी पण आणायचा असतो. पातळ खीर वगैरे असेल, शिरा नेला तर तो आपल्याला न्यायला आणायला पण सोपं जातं, सांडत नाही. खीर वगैरे नेली तर ते सांडण्याचे चान्सेस असतात, म्हणून शिरा नेला तर उत्तम. तर तो तुम्हाला शिरा घेऊन जायचा आहे आणि दिवे न्यायचे आहे. तर दिवे तुम्ही जर पहिल्या दिवशी कणकेचे दिवे घेतले तर तुम्हाला पुढच्या 4 सोमवारी सुद्धा कणकेचेच दिवे घ्यायचे आहे. आणि जर तुम्ही पंत्या नेल्या तर पुढचे 4 सोमवार सुद्धा तुम्हाला पंत्याच न्यायचे आहे. पहिल्या सोमवारी तुम्ही जे करणार आहे तेच तुम्हाला पुढच्या सोमवारी सुद्धा करायचं आहे. तर आता बघा, हे सगळं घेऊन जायचं आहे आणि त्याच्यामध्ये चांगल्या तुपातल्या वाती लावायच्या आहेत. साजूक तुपातल्या, गाईच्या शुद्ध तुपातल्या वाती तुम्हाला घेऊन जायच्या आहे. आता तिथं गेल्यानंतर प्रसाद सुद्धा थोडाच करायचा आहे. 3 भाग होतील त्याचे, एवढं करायचं आहे. एवढे असे 3 भाग होतील अशा प्रकारे प्रसाद करायचा आहे. ते सगळं तुम्हाला तिकडे घेऊन मंदिरात पुन्हा संध्याकाळी जाताना घेऊन जायचं आहे. आता तिथे गेल्यानंतर सकाळी जशी तुम्ही पूजा केली, अभिषेक, त्यानंतर बेलपत्र वगैरे सगळं तुम्ही जसं सकाळी केली तशी पूजा करायची आहे. त्यानंतर तुम्ही जो काही प्रसाद नेलेला आहे तर तिथं 3 भाग करायचे आहे प्रसादाचे. तुम्ही द्रोण नेऊ शकता, असे छोटे द्रोण असतात ते नेऊ शकता, किंवा मग कागद, आपला पेपर असतात, पेपर सुद्धा नेऊ शकता. त्याच्यावर 3 भाग करायचे आहे आणि 6 दिवे घेऊन जायचे आहे. तर ते दिवे 5च दिवे तिथे लावायचे आहेत आणि 1 दिवा तिथं लावायचा नाही. 1 दिवा तसंच राहू द्यायचा आहे.
ओके. त्यानंतर मग हे सगळं झाल्यानंतर सगळी पूजा झाल्यानंतर तुम्हाला त्यातला एक दिवा आहे तो घरी घेऊन यायचा आहे आणि त्यात 3 भाग जो प्रसादाचा केला होता त्यातला एक भाग जो आहे तो तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे. आता ही पूजा झाल्यानंतर मंदिरात तुम्हाला भगवान शंकरांना मनोमन प्रार्थना करायची आहे. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत ते तुम्हाला पूर्ण भक्तीने, श्रद्धेने ही सगळी पूजा करायची आहे आणि तुम्ही भगवान शंकरांना हे सांगायचं आहे तुमच्या इच्छा. भगवान शंकर नक्की पूर्ण करतात. खूप प्रभावी असं हे व्रत आहे. तर मग तुम्ही घरी आल्यानंतर तुम्ही दिवा आणि तो प्रसाद हे घरी घेऊन यायचं आहे. घरी आल्यानंतर जेव्हा तुम्ही घरात एंट्री करता म्हणजे जेव्हा घरात प्रवेश करताना उजव्या बाजूला तुम्हाला तो दिवा लावायचा आहे. तुम्ही जो मंदिरातून दिवा आणलेला आहे तर तो दिवा तुम्हाला उजव्या बाजूला घरात प्रवेश करतानाच्या उजव्या बाजूला तुम्हाला तो दिवा लावायचा आहे. दिवा लावल्यानंतर सुद्धा भगवान शंकरांना तुमची जी इच्छा आहे ती सांगायची आहे. घरात प्रवेश करायचा आहे त्यानंतर आणि मग घरात प्रवेश केल्यानंतर तुम्हाला जे काही तुम्ही आणलेलं आहे, तुम्हाला जे काही उपवास सोडायला करायचं आहे, भाजी, वरण, भात, पोळी जे काही करायचं आहे ते तुम्ही नंतर खाऊ शकता. परंतु उपवास सोडताना खाऊ शकता, परंतु उपवास सोडण्याच्या सुरुवातीला तुम्हाला तो प्रसाद खायचा आहे जो तुम्ही मंदिरात नेलेला असतो. तो तुम्हाला त्यातला एक भाग आणलेला असतो तो तुम्हाला पहिल्यांदा खायचा आहे. नंतर तुम्ही वरण, भात, भाजी, पोळी सगळं खाऊ शकता. आणि त्यानंतर मग हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला दिवसभर फलाहार करायचा आहे. तुम्हाला त्या दिवशी मीठ किंवा तिखट अजिबात खायचं नाहीये. तुम्हाला फलाहारच करायचा आहे आणि रात्री उपवास सोडायचा आहे. दिवसभर तुम्ही चहा, दूध, कॉफी किंवा फळं सुद्धा खाऊ शकता. पण तुम्हाला तिखट आणि मीठ खायचं नाहीये. हे झालं. त्यानंतर मग तुम्ही उपवास पण सोडणार आहे. आता शेवटच्या सोमवारी तुम्हाला सांगता कशी करायची आहे या व्रताची. खूप साधी आणि सोपी आहे. तुम्ही 4 सोमवारी पूजा करणार आहे तीच पूजा करायची आहे. वेगळं काहीच नाहीये. फक्त त्या दिवशी तुम्ही शिरा वगैरे इतर वेळेला नेणार तर तुम्हाला शेवटच्या सोमवारी जो मलिदा असतो म्हणजे जो बघा तूप, गूळ आणि चपाती हे सगळं बारीक करून मिक्स करून जो मलिदा बनवतात, चुरमा बनवतात तर तो भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे. तो नैवेद्याला न्यायचा आहे. तेव्हा सेम 3 भाग करायचे आहे. त्यातला एक भाग घरी आणायचा आहे आणि शेवटचा उपवास तुम्हाला त्या मलिद्यावर सोडायचा आहे. अशा प्रकारे करायचं आहे. आता तुम्हाला काही नियम आहे ते सांगते. तर बघा या दिवशी तुम्ही पहिल्या सोमवारी ज्या मंदिरात पूजा करणार आहे पुढचे 4 सोमवार त्याच मंदिरात पूजा करायची आहे. आता तुम्ही म्हणताल की सगळ्या मंदिरात महादेव एकच असतो, परंतु या व्रताचा नियमच आहे की पहिल्या सोमवारी ज्या मंदिरात पूजा करणार त्याच मंदिरात तुम्हाला 4ही सोमवार पूजा करायची आहे. शेवटी श्रद्धा आणि भाव महत्वाचा असतो. तुम्ही जितक्या श्रद्धेने आणि भक्तीने पूजा करताल तितकंच लवकर फळ तुम्हाला भेटेल. मी तर म्हणते की पहिले 5 सोमवार होऊपर्यंतच तुम्हाला याची प्रचिती आलेली असेल. तुम्ही नक्की करून पहा. याचे खूप छान अनुभव आहेत. चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.